आले नाहीत, कांदे आले नाहीत, कापूस आला नाही, आम्ही म्हणून यात्रा भरणार नाही. पण तुम्ही देवावर ताण मारले. कशी? देवा तुम्ही किती दुष्काळ पाडले तरी आम्ही यात्रा चुकवणार नाही. तुझ्याच भरोशावर आहे. दरवर्षी पेक्षा 4 पटीनं लोक आले. तुम्हाला ना पीक येशील पण आम्हाला भरपूर पीक आलं. देवाला देवानं परीक्षा पाहिली तुमची. ही परीक्षाच आहे. माझे भक्त येतात का नाही ते, पण त्याच्या डबल 4 पटीनं आले. देवाच्या नावात एवढी ताकद आहे. तुझे नाम घेता विघ्न दूर होती. देवा तुम्ही कापूस नाही आला, ज्वारी नाही आली, नाही येणार, पण तरी पण तुमचे भक्त देवा तुमच्या जवळ येती. देवा धावून आला आला पांडुरंग. पांडुरंगा पूर्ण देशात असे गप नका बसू. पाऊस नाही, पावसाला ज्वारी नाही, कापूस नाही, पैसे नाही, चोऱ्या होतात मला. एका इकडे लढाई सुरू, एका इकडे बॉम्ब टाकला एवढा सारा जिल्हा मरतो. तुम्हाला वाईट वाटू नका. तुम्हाला असं वाटत असेल की आमचं जीवन आमच्या भरोश्यावर आहे, तुमच्या नाही. अशा शिष्या आहेत वायूनं भरलेल्या. हे एक अशी सोडली तर 10 लाख लोक मरतात. अशी योजना आहे. देवाचं करा, धर्मशाळा बांधा, अन्नदान करा, गरिबावर दया करा, आणि आमच्या देशावर जे संकट आहे ते दूर करा. इकडे भूकंपाचा तडाखा ऐकू येते का तुम्हाला लोकांना? हो, एवढी बाटली आहे एक, ती अशी सोडली 10 लाख लोक मरतात. अशी तयार आहे. कलियुगाच्यामुळे झाले धर्माचे वाट. देवाच्याच भरोश्यावर आहे, कोणा राजकारण्या माणसावर नाही, कोणा पैसा नाही, कोणा. तुझे नाव तुझे भक्त देवा याद अनेक. तुझे भक्त रासाय भीमानंद ये. गजानन बाबा, साईबाबा आशीर्वाद द्या भक्ताला. आशीर्वाद द्यावा विहीनावंग. धन्य पंढरी धन्य पांडुरंग. उभा आहे विठोबरी रखुमाई. धन्य पंढरीचा धन्य पांडुरंग. धन्यचा धन्य. गजानन म्हणत जा. मी शंकरजीचं मंदिर होतं, तिथं भटजी बाबा पूजा करत होते. ओम शिवाय आणि ओम शिवाय.
ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय. काय झालं? ओम शिवाय. ओम. तिकून एक डंगर आला. ओ बरजीबा, ओ बरजीबा. नाक दाबल्यानं काय होते? ओ बरजीबा, नाक दाबल्यानं काय होते? एक वेळ झालं, 2 वेळ झालं. ओ बरजीबा, नाक दाबल्यानं काय होते? भटजीबा काय म्हणते? देव भेटते, देव भेटते. देव. भटजीबा, हा धंगर काय म्हणतो? नाक दाबल्यानं जर देव भेटते तर माझ्या खंडेभर मेंढऱ्या चोरून नेल्या लोकांना त्याने भेटतील का? बसला देवाजवळ. तो तोंडानं म्हणे, हे सगळे याचं बंद. यानं पाहिलं नव्हतं का भटजीनं कसं दाबलं, तोंड कसं दाबलं? ते सगळं उघडच होतं. ते धंगर आला. नाक आणि तोंड बंद. कुणी कुणी हवा जागायला जागा. शंकरजीला वाटलं का आता हा मरते. शंकरजी प्रगट झाले. ए धंगरा, मी तुला प्रसन्न झालो. तू नाक आणि तोंड सोड. तू मला डोळे भरून पाह, मी कोण आहे. धनगर काय म्हणतो? तुम्ही कोणी असा पण मी तुम्हाला ओळखत नाही. आता यानं कधी पाहिलाच नाही. देवही नाही पाहिला ना साधूही नाही पाहिला. मेंढऱ्या पाहिल्या. ए वडजीवा, ए धनगरा. धनगर म्हणते तुम्ही कोण? मी शंकरजी. तुला दिसत नाही का? जटा, त्यातून गंगा वाहते, खरा त्रिशूळ, डमरू. मी देवा. धनगर काय म्हणतो? आपण नाही ओळखत तुम्हाला. का बरं? तर मला त्या पुजाऱ्याला आणू द्या. आणि पुजारी म्हणेन देव आहे हा, मग मी तुमच्या पाया पडेन. पुजारी आला तिकडे. शंकरजी उभे. धनगर काय म्हणतो? पुजारी बा, हे 3 तास झाला हा बो उभा आहे. मी प्रसन्न झालो. म्हणजे हा कोण आहे? अरे मी याची 51 वर्ष झाले पाणी टाकतो, बेल वाहतो, मला प्रसन्न नाही होत. तुला 1 मिनिटात कसा प्रसन्न झाला? पुजारी काय म्हणतो? पहिले तुझ्या पाय पडू दे, मग देवाच्या पाय पडे. मेंढऱ्या तर बाजून, मेंढऱ्या तर भेटल्या नाही, पण देव भेटला. तुमची बायकोही भेटायला नाही येत. नाक दाबल्या मेला का जेवण काय म्हणून नाक दाबल्या. दुसऱ्याला दाबू दे ना नाकंतोंड. बायकोही नाही येत तुम्हाला भेटीला, जिवंत आहे का मेला म्हणून. 32 काय करीतील ते 32 लक्षणे. नाक नाही त्याने वाया गेला. दादा देवाचंच बघत नाही तुमच्या मनात दान धर्म. हा शंकरजीचा महिमा भोळ्या भक्ताला भेटला. आगाध कीर्ती, आगाध कीर्ती, आगाध कीर्ती. महादेवाच्या पिंडीवर पाणी पिंगळ महा पाणी देवाच्या रा
जय जय राम 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 प्रेम आहे बोला रे गजानन राम 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 रामाच्या हातात बाण कृष्णाच्या हातात बासरी विष्णूच्या हातात हनुमंताच्या हातात आणि शंकराच्या हातात त्रिशूळ हाती डमरू हाती कपाळ तिसरा डोळा शंकराच्या चंद्राची पर मस्तकी ज्यांच्या दिशे हा शंकर डोळा त्याची यात्रा आहे जट्टी गंगा वाय निर्मळ पाणी महादेवाच्या तीर्थी पाणी महादेवाच्या तीर्थी राम जय जय राम 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 कोणी झोपडीत राहतात कोणी बंगल्यात कोणी महालात आता शंकराची यात्रा आहे तो कुठं राहत होता आहे का झोपडीत नाही बंगल्यात नाही राजमहालात नाही बेलाच्या झाडा खाली बसे हा सगळ्या धान बेलपत्ती पाणी आवड बसे त्या खाली दिवसभर पिंडीवर शंकर बेलपत्ती एक एक पड पाणी पाणी कशाने आले आम्ही एक्सप्रेसने आलो सुपर एक्सप्रेसने आलो आम्ही सीटवर बसून शंकरजी तुमच्या भक्ताच्या मेळ्यात आले तर कशावर बसून आले आणि काय होतं त्यांच्या गळ्यात घाली शर्मच्या माळा भस्म ते अंगावर आज तुमच्या भेटी करता पार्वती संगे येई बैसुनी ढवळ्या याचा लिले जाणताना पाणी महादेवाच्या पाणी महादेवाच्या राम गोपाल कृष्ण कशावर बसणार कशावर तुम्ही एसटीवर हॅलो शंकरजी नंदीवर लक्षात राहील ना तुमच्या दोघां नवरा बायको कीर्तनाला गेले बाबा सांगत असत अहो त्या बुवानं काय सांगितलं ते भाजी कर अहो ते भाजी कर अहो ते भाजी कर आता ते काय समजा वांग्याची करावं का टमाट्याची करावं का कोंबड्याची बकऱ्याची करावं अहो बुवानं सांगितलं सगळ्यात स्वयंपाक होत असेल चांगला रुचेदार धिरड आणि गुळणी यानं लिहून घेतलं धिरड आणि गुळणी धिरड आणि गुळणी धिरड आणि गुळणी धिरड आणि याला आली बिडीची तला तंबाखू वाटा कुठेही थुकतो कोणाच्या अंगावर थुकतो देव काय असे ना त्याची तोंडावर थुकून देते त्याला बिडीची तलप होती कागद काहीच नव्हतात
ठोस काढला, त्याला माहित नाही घ्यायच्यावर धिरड गुडणी आहे म्हणून पेटवला तो कागद. दम तर मारला, कागद पेटवला धिरड गुडण्याचा, विसरला. आणि बायको चांगली बसली होती स्वयंपाकाला. अहो मी रात्री नागनाथ बाबाच्या कीर्तनात गेली आणि त्याने सांगितलं ते भाजी कर, ते भाजी कर. अहो ते भाजी कर, अहो ते बायको तोंडाकडेच पाहिजे. नवरा काय म्हणतो, अहो तोंडाकडे काय पाहिजे, ते भाजी कर, अहो ते भाजी कर. अहो मालक साहेब ते कोणती नाव निशाणी, ते भाजी कर. त्याने एक काठी घेतली, ते भाजी कर. बायकोने ते भाजी कोणती करा, काय सांगते मी, टमाट्याचे करा का वांग्याचे, ते भाजी कर, ते भाजी. हा विसरून गेला. अहो ते भाजी कर, ते भाजी कर. अहो जागच्या जागेच उभी राहते. एक काळी घेतली आणि जा मारत बसला. हो पाठीचं सगळं सालपट. माझ्या माय बाबानं बरं नाही गेलं, हे कथ कुठून माझ्या पाठीमागं लावलं. एवढं मारलं माय मला, असंही होत नाही. कळून देणार आहे या बाईला एवढं कळून. तिला सांगितलं, नागनाथ बाबांनी सांगितलं भाजी कर, हां ते भाजी कर, ते भाजी कर. आणि ही माझ्या तोंडाकडे पाहिजे, मी तिच्या तोंडाकडे पाहिजे, अशी बायको असते का. मला राग आला, मग तिला मारलं पाठीवर. कोणती रे भाजी, ते असं मारायचं असतात का रे बाप्पू, नारायण बाप्पू ये माई गंगू ये. अरे रे अरे रे करेल का नार्या. हा हा माझ्या सुनीच्या पाठीवर सरलं का त्या धिरड गुडणी केलं. आई आई ते तेच भाजी, ते तेच 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 धिरड गुडणी. ऐका पण चांगला आहे का, घरी गेल्यावर असं नका करू. हा आता नागनाथ बाबा उभं राहते, आम्ही थकून गेला. आता जे परवाचं कालाचं कीर्तन होतं, आम्ही काला तर केला ना, कोणा असं म्हणलं नाही बाबांना काला केला. 5 लाया टाकल्या, तुम्ही पहा मला, मी पाहतो तुम्हाला. एवढ्या लोकांना कसा काय गोपाल काला वाटणार. काय हे पंढरी आत्मा पांडुरंगा, नांदत केवळ सदोदित नाही. भाव भक्ती भीमा उदक देवाय, बरवा शोभत आहे पांडुरंग. ज्ञान ध्यान विवेक पूजन, हाची मेनुनाद शोभत असे. 10 इंद्रियेचा केला गोपालकाला, ऐसा का गोपालकाला शोभत असे. देई देखील पंढरी जनीवनी, एका जनार्दनी वारी करी. हेच आपला काला झाला. आता बाबा कालाचं कीर्तन करते. देवाचा जन्म, गजानन बाबाचा अवतार शेगाव झाला, ताजुद्दीन बाबाचा नागपूरला, शिर्डीला साईबाबाचा, रामाचा जन्म अयोध्येला, कृष्णाचा जन्म मथुरेला. आपला जन्म आपल्या गावात झाला. आपणही अवतारी श्लोक आहे, देवाच्या बरोबर होतो म्हणून झालं कोणी. हां काही लोक म्हणतात बापा देवाला तर किती वर्ष झाले, पण देव जेवढे अवतार घेतले तेवढ्या अवताराच्या बरोबर आपण होतो. देवा तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम, कोणी रावसाहेब आहे, कोणी भाऊसाहेब आहे, कोणी सभापती आहे, कोणी गणपती आहे, कोणी रगतपती आहे. त्यावेळेस आपण कोण होतो. आम्ही वाने राजा, आम्ही वाने राजा. काही लोक म्हणतात मला येत नाही ते. गुलाबू आमची काय झाली, ट्रान्सफर. मला बदली समजते पण ही लय भारी जाते. ट्रान्सफर हां लय शुद्ध भाषा आहे. काही आमचे नागनाथ बा कधी भजन म्हणतात ना,
तुका म्हणे गुण चंदनाच्या तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत. शुद्ध भाषा मला भारी जाते. हे काय म्हणतात? तुका म्हणे गु तुका म्हणे गु तुका म्हणे गु म्हणे गु म्हणे गु म्हणे. आता कोणाचाच गु समजा. अर्ध्या घंट्यानं शुद्ध झालं. तुका म्हणे गु तुका म्हणे गु तुका म्हणे गु तुका म्हणे गु तुका म्हणे गु. अर्ध्या घंट्यानं सगळं झालं. तुका म्हणे गु तुका म्हणे गु तुका म्हणे गु 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 चंदनाच्या अंगी. अर्ध्या घंट्यानं. इलांटीत काही मजा नाही. सीधा म्हणा तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी. काही नुकसान. संशय केवढा. एक अडाणी माणूस रस्त्याने चालला, त्याचा पाय भरला, झटकला. मग सूट बूट कोटवाले आले, त्याचा पाय भरला. तो काय म्हणे, शेणानं भरला का आणखीन कोणत्या मोठ्या मालानं भरला. त्याचं काही समाधान झालं नाही. काय केलं त्यानं? पायाला हात लावला. असा डॉक्टर जोड नेलं बोट. काय झालं नरेंद्र पाटील? काही नाही, कोणतं पोट्टा हगलं, त्याच्यामुळे माझा पाय भरला. मी म्हणून शेण आहे का काय आहे म्हणून बोटानं पाहिलं, नाकाला लावला. परीक्षा. त्यात लहान लहान मुलं होते. मास्तर काय म्हणतो, पाट्या पुस्तक चांगलं सफा करून ना नाका तोंड न्यायचे कदा शेर. आज सब इन्स्पेक्टर येणार आहे. आले साहेब. जय हिंद. बसा 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 बसा. अमरावती कोण्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा कोण्या जिल्ह्यात आहे? एक पोरग काय म्हणते, 15 ऑगस्ट किती तारखेचा येतो? एक पोरग काय म्हणते, बुलढाणा जिल्हा आमच्या एकलारा जिल्ह्यात. कार्य पोरं तुम्हाला चांगलं सांगितलं ना. एकलारा जिल्ह्यातलं काही बुलढाणा जिल्ह्यात एकलारा येते. तालुक्याचं पोस्ट खड. अरे ते नाही, तामगाव आहे. काटेल बोलत. तुम्हाला काल सांगितलं ना, चांगला अभ्यास करून या. कसं काय मास्तर साहेब? बरं आहे. मुलाचा अभ्यास तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, एका मिनिटात सरे मुलं सांगतात. हा, मुलाला सांगितलं. काय सांगितलं? गंगा नदी कुठं निघते? गंगोत्रीहून. बद्रीनाथ. गोदावरी कुठून निघते? आमचा आश्रम आहे नाशिकला, तिथून निघते. आणि ह्या बाई कुठून आले? शेगाव. बसा बी. आज जास्त लोक अंगावर पडतात. लहानच दुकानदारी मस्त आहे. हे मुलं
चिंचा कशाला येतात? चिंचा झाडाला येतात. झाडाला. आंबे? आंब्याला. अरे वा, विद्यार्थी खूप हुशार आहे का? हे बघा साहेब, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा. बिलकुल उत्तर देतात. हा, आमचे मुलं एवढे प्रवीण आहे, तुम्ही कोणताही प्रश्न विचारा. कोणाला 2 बायका असतात, कोणाला घरी 2 गाड्या असतात, असतात का? एखाद्याला एकेरीच कपडे असतात. त्या मास्तरला डबल कपडे होते. मुलं, मी तुम्हाला प्रश्न विचारे की पृथ्वी कशी आहे, हा, तर तुम्ही काय सांगाल? काय सांगा? काय सांगा गुरुजी? तर म्हणे गोल. दगड होता एवढासा, तंबाखूची डब्बी गोल होती. मी असं घरीनं दाखवेन. आणि साहेबाने विचारलं, ए पोरो, पृथ्वी कशी आहे? गोल. पोरं लवकर झाला, लवकर झाला, परीक्षा आहे, लवकर झाला. बायकोला ते चहा पाणी कोट द्या, आमचा कोट आहे. गोल डब्बीचा कोट राहिला घरी. लांब डब्बी ना, पण ते गोल डब्बीचा कोट घरी राहिला. त्याला तंबाखू चुना खायची सवय होती. आणि तो गोल डब्बीचा कोट घरी राहिला आणि चुन्याच्या डब्बीचा कोट अंगात घातला. याला माहिती नाही त्याच्यात ते गोल डब्बी आहे का नाही. त्याच्यात होती लांब डब्बी. आणि तिथे सगळे सब इन्स्पेक्टर, सभापती, गणपती, रगतपती सगळे. शिर्डी कशाबद्दल प्रसिद्ध आहे? साईबाबा. शेगाव कशाबद्दल प्रसिद्ध आहे? ताजबाग कशाबद्दल प्रसिद्ध आहे? पंढरपूर कशाबद्दल? देवाळंदी कशाबद्दल आहे? वारे काय हुशार पोरात गेल्या. साहेब काय म्हणतो? मी लेने को हरि नाम, देने को अन्नदान, करने को लीनता और डूबने को अभिमान. माग फक्त एवढंच राहते. नामय चिंतन अखंड. इथं पहा, हरिनाम, जेवण, गोपालकाला उनिवत. देवाच्या भजनात एवढी ताकद आहे. राम राम म्हणा, मग मोक्ष भेटेल तुला. गोपाला माझ्या बरं वरात करा बरं. कुठपर्यंत लोक आहेत? आज मी तुम्हाला डोळे भरून पाहतो ना, असं वाटतं की चंद्रभागेतच बसायला नाही, अशी गर्दी राहते पंढरपूरला. शेवटी आमचे कार्यक्रम बंद करायला लागतं, तेवढी गर्दी तुफान होते. असं देवार संतार प्रेम आहे लोक. म्हणा माझ्या तुम्हाला पंढरपूरला तर जायला मिळत. इथंच म्हणा माझ्या बरोबर, बोला पुंडलिक देव हरिविठ्ठल. देवाच्या कानावर आपल्या हात गेली पाहिजे की बाबा माझेही भक्त टाकर खेळत आहेत बुवा. म्हणा माझ्या बरोबर, बोला. जमलं नाही बरोबर. काही लोकांना बोला पुंडलिक गर्दे हरी विठ्ठल, काही लोकांना नुसताच केलं. जरा चांगलं म्हणा ना, पद्धतशीर बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव
आता झाले चाराने चाराने. जोरानं म्हणा बोला. आता झाले आठाने. कोणी झोपेल असला ना तर तुमच्या बाजूचा उठला पाहिजे. काय डाका बोलला का बा म्हणा बोला. हो चांगलं म्हणा. हो असं कोण म्हणता. 11:15 नाही झाले टाक 5-1.5 पैसा. चांगलं जोरानं म्हणा. जोरानं म्हणा बोला. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. वा 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 वा. ज्ञान मंडळी नमस्कार. कार्यक्रम म्हणा माझ्या बरोबर. वरात करा आणि म्हणा म्हणता ज्ञान तुकार ज्ञान तुकाराम 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 तुकाराम. आम्ही टाळ पकवात बंद करतो. तुमचा आवाज ऐकू द्यावा. ज्ञान महा तुकार. हाय गड्या जागृती आहे. मी काय म्हणा झोपलेच लोक म्हणा. ज्ञान महा तुकार. मंडळी थकून गेलो मी. 12 महिने झाले कार्यक्रम बंद आहेत आमचा. आम्ही सारा देश फिरलो. गुजरात मारवाड पूर्ण देश फिरलो. प्लेट घासून गेले आमचे. तुम्ही लोक नाराज नावा म्हणून दुकान खुलले. काही मला येत नाही काय नाही. मंडळी इथं आता आमच्या पुनगावचं भजन आहे. आणखीन ते गेले काय रे खंजेरी वाजवणारे शाहीर आहे. तो नागरी शाहीर. काल विजय पांडेचा कार्यक्रम झाला. हा शांताराम भाऊ आहेत भजन मंडळ. आणि तुम्हाला सगळे नमस्कार. मी जाईल ना माझ्या पाठीमागे येऊ नका कोणी. कारण माझी तब्येत बरोबर नाही. मी तुम्हाला इथून नमस्कार करतो. मला असंच भेटा. एकदा वरात करा सगळेजण. कोण्या गावचे या वयात माळ घालत असतं का. मारे कोंबडे बकरे खाऊन माळा घालता. काय फायदा. हे घ्या लोकही फार हुशार आहे. हे मुलीसाठी. एक माळ तुमची एक माळ मुलीची नाही. आणि कोंबडी तुमच्या पोराची है. म्हणा माझ्या बरोबर. वरात करा सगळेजण. पडे नाही हे लोक धरतील ना. स्वागतम कृष्ण शरणोगतम कृष्ण स्वागतम शरणागतम स्वागतम शरणागतम कृष्ण स्वागतम कृष्ण शरण
स्वागतम. बारा महिने झाले आजच भजन करतो. पण येऊ नका, माझी तब्येत नाही. कार्यक्रम 12 महिन्यापासून आजच बसलो. मंडळी 12 महिन्यापासून बाबांचे सगळे कार्यक्रम बाहेरचे बंद आहेत. कीर्तन सुद्धा करत नाहीत आणि भजनही म्हणत नाहीत. तर आज तुम्हा लोकांचं सगळ्यांचं प्रेम पाहून बाबांनी आज बाबांनाही पावर चालले आणि बाबा मोठ्या खुशीने सगळ्यांच्या आनंदाने बाबा आजचं भजन म्हणत आहे. या भजनाचा आनंद सगळेच घेत असतील असं वाटते. आमचा कार्यक्रम त्या बुंदेलखंड देशात. आता याच्यानंतर बाबांचा कार्यक्रम बुंदेलखंड, सागर, दमोह इथं होणार आहे. परदेशात मध्य प्रदेशात होणार आहे. बुंदेलखंड देश. आता शेवटचं भजन म्हणतो मी. पार्टिशन लग्नात करू नये. लग्नात गेलं पाहिजे अक्षर टाकायला. पार्टिशन भजनात करू नये. भजनात गेलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि पार्टिशन मरणात करू नये. मरणात गेलं पाहिजे, मरू नये. पार्टिशन करू नये. सदा अभिमानी तू राहू नको रे. अभिमानी लोक आहेत काय काय. कशाचा देव, कशाचा धर्म. सदा अभिमानी. सदा अभिमानी तू राहू नको रे. सदा मना बोध घेरे. मना बोध घेरे. व्यर्थमाया झाडी तू नको रे. सदा अभिमानी तू. अभिमान पैशाचा, शरीराचा, खुर्शीचा. बोध घेरे. एक दिवस जन्माचा, एक दिवस मरणाचा. तरुणपणा पोर असे 2 दिवस. त्याने आज्ञे लोभ आला से भ्रम. विचारी मना तू गुण दोष सारे. बोला बोला. मना बोध घेरे. मना बोध घेरे. अभिमान पैशाचा, शरीराचा. मना बोध घेरे. मना बोध घेरे. म्हातारपणी बायको विचारत नाहीत, पोरं पाणी पाजत नाहीत, कोणी मदत करत नाही. डोळे जातात, ऐकू येत नाही. वयोवृद्ध तुझी मुले माडे सारे बरे पाहतीना. म्हातारपणी नैनांदा झाला तू करसी कसारे. बोला बोला. मना बोध घेरे. मना बोध. सदा अभिमानी. बोला बोला. मना बोध घेरे. दासी सुशीला तुला रे मोदीते. सदाय महाराज तुला रे शोधिते. मंडळी कार्यक्रम संपला. रामाला शबरीचे पोरं गोळ केले. सुदाम देवाचे पोहे आवडीनं खाल्ले. असे माझे 2 शब्द तुम्ही गोड केले. तुम्हाला सगळ्याला नमस्कार. असंच आमच्या राशीदास विठ्ठला. वयोवृद्ध तुझी तुझी रे कामिना. मुलं बाळे सारे बरे पा. नैनांद झाला तू करसी
कसारे मना बोध घे रे मना बोध घे रे सदाभिमानी विठ्ठला. आता इथं लोणाग्रे शाहिरांचा कार्यक्रम होईल. जिथं गजानन महाराजचा अवतार झाला, पाय लागले मुनगावला कृष्ण महाराज आहेत, त्यांच्या भजन मंडळाला त्यांचं भजन होणी. माझा कार्यक्रम संपला मंडळी काही. आता आम्ही मध्य प्रदेशात जाणार आहोत. सागर, दमोह, बिंडे, मोरेना, डाकूच्या मुलगात कार्यक्रम आहे आमचे. विठ्ठला विठ्ठल पंढरपूरला आमचा कार्यक्रम असते. चंद्रभागे खूप गर्दी राहते. 2-3 लाख लोक राहतात. खूप लोकांचं प्रेम आशीर्वाद. जनाबाईनं देवाला हाक मारली. ज्यावेळेस जनाबाईला सुडावर घातलं ना, जनाबाईनं देवाला कशी हाक मारली. विठ्या 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 मुळ माईच्या कारड्या तुझी रांडर निकुळा जन्म सावित्री तुला उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जणी. देवानं तिच्या बरोबर दळण कांडण केलं. जनाबाईला फासावर चढवलं. त्यावेळेस जनाबाईनं देवाला हाक मारले, पांडुरंगा झाला. विठ्ठला 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 वयोवृद्ध तुझी तुझी रे कामिना मुलं माळे सारे बरे पाहतीना. म्हातारपणी नैनांदा झाला तू करसी कसाले. बोला बोला मना बोध घे रे मना बोध घे रे व्यर्थ माया जा. एकदा वरात करा. कोणी जागेवर उठू नका. मुनगावचं भजन मंडळ माझ्या बरोबर गुजरात मध्ये पण आले होते. ते कृष्णाचा गजानन बाबाचाच अवतार आहे. त्यांच्या गावात कृष्ण महाराजांची अशी मोठी यात्रा भरते. जागवून कोणी उठू नका. माझी तब्येत बरोबर नाही. मी तुमच्या पायासमोर हजेरी लावून दिली. चूक भूल माफ करा. एकदा वरात करा सगळेजण. गोपाल हो उठू नका कोणी. हो भाऊ औरंगाबादचे विक्टोरी साहेब, बंबईचे डॉक्टर, रायपूरहून सागर, दमोह, बिंडाबोरीला, हैदराबाद, मद्रास, पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वरचे लोक सगळे आलेले लोक या ठिकाणी. हो तू सांग ना. लोक काही तू सांगता खरे. मंडळी आता बाबा जेवण करायला जातात. इंजेक्शनची वेळ झाली. इंजेक्शन घेऊन परत येतात बाबा. चला बाई एकदा वरात करा सगळे. कोणी जागरण एक पट
तिकडेच वाजवा लागतं.